नमस्कार, मी माने सर, आर्यन हायस्कूल गिरगाव. आज आपण इयत्ता 6वीचं नवीन प्रकरण बघणार आहोत, चौकोन. तर या प्रकरणामध्ये बघा, चौकोन या प्रकरणामध्ये आपण पहिल्यांदा चौकोनाची बेसिक माहिती घेणार आहोत. की इथे बघा तुम्हाला 4 बिंदू दिलेत, ABCD. कागदावरती ABCD हे 4 बिंदू असे घ्या की त्यातले कोणतेही 3 बिंदू नैक रेषीय असतील. म्हणजे 3 बिंदू एक रेषीय नसतील, 3 बिंदू नैक रेषीय असतील. हे बिंदू एकमेकांना जोडून एक बंदिस्त आकृती तयार करायची आहे. मात्र कोणतेही 2 बिंदू जोडले तर ते उरलेले 2 बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत. म्हणजे समजा मी हे 2 बिंदू जोडले, बघा इकडे 2 बिंदू एकाच बाजूला आहेत, किंवा हे जर जोडले तर हे 2 एका बाजूला आहेत. हे जोडले, बघा हे 4 बिंदू जोडले तर ही जी आकृती तयार झाली याला म्हणायचं चौकोन. बघा, नाहीतर तुम्ही समजा म्हणला की हे 4 बिंदू, समजा ही एक जोडला, हा एक जोडला, नंतर हा जोडला, हा असे ह्या चौकोन तयार होत नाही. हा चौकोन नाही. चौकोन म्हणलं की 4 बिंदू असे जोडायचे आहेत की उरलेले 2 बिंदू एकाच बाजूला असतील. आता इथे खाली काही आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत बघा. याच्यामध्ये चौकोन म्हणलं तर कोणती आकृती दिसते? ही दिसते बघा, पहिलीवाली. ही आकृती चौकोनाची, ABCD. ओके, हा चौकोन आहे का? नाही. हा चौकोन आहे का? नाही. हा चौकोन आहे का? नाही. प्रत्येकामध्ये 4 बिंदू आहेत बघा. इथे 1 2 3 4, इथे पण 1 2 3 4 बिंदू आहेत. 1 2 3 4, पण हे चौकोन नाही. चौकोन म्हणलं की अशी आकृती असते, त्याला 4 बाजू असतात. त्यानंतर 4 कोन असतात बघा. ह्या चौकोनाच्या 4 बाजू कोणत्या आहेत? इथे दिलेल्या आहेत. AB, रेख BC, रेख CD आणि रेख AD. ह्या 4 चौकोनाच्या बाजू आहेत. बिंदू ABCD याला शिरोबिंदू म्हणतात. चौकोनाचे हे 4 शिरोबिंदू आहेत. आता पुढे बघूया आपण, अजून बेसिक माहिती बघूया चौकोनाबद्दल. चौकोनाचं वाचन कसं करायचं? तर चौकोनाचं वाचन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रमाने कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करून चौकोनाला नाव देता येतं. उदाहरणार्थ समजा मी A पासून सुरुवात केलं इथून, बरोबर. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर म्हणलं तर बघा ADCB असं म्हणू शकतो आपण. असं नाही, असं बोला तुम्ही ACDB, चूक, असं नाव येणार नाही. मग नाव देताना घड्याळाच्या काट्याचे म्हणजे बघा 4 प्रकारे देतात. ADCB हा चौकोन झाला. किंवा D पासून सुरुवात केलं तर DCBA, किंवा C पासून सुरुवात केलं CBAD, किंवा B पासून सुरुवात केलं BADC. बघा चौकोन. मग लिहिताना लेखन कसं करायचं बघा त्याचं. हे बॉक्स असा म्हणजे तो चौकोनाचं चिन्ह आहे. प्रत्येक वेळी चौकोन असा अक्षरामध्ये लिहायचं नाही. चौकोन ADCB, चौकोन DCBA, चौकोन CBAD, चौकोन BADC. किंवा तुम्ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने विरुद्ध पण म्हणू शकता की चौकोन ABCD, चौकोन BCDA, चौकोन CDAB, चौकोन DABC असं लिहिलं तरी चालेल. तर अशा प्रकारे चौकोनाचं आपण वाचन करायचं. ही जी खूण आहे इथे बॉक्स बघा, ही चौकोनाची खूण आहे. जशी त्रिकोणाची खूण आपण अशी करतो तशी ही चौकोनाची खूण आहे. आता चौकोनाच्या लगतच्या बाजू कोणत्या असतात बघा. ह्या छोट्या छोट्या माहिती तुम्हाला माहीत पाहिजेत. चौकोनाला लगतच्या बाजू कोणत्या आहेत? 4 जोड्या बघा. तर बाजू AB आणि AD बघा, यांचा A हा सामायिक बिंदू आहे, बरोबर. बाजू AB व बाजू AD या लगतच्या बाजू आहेत. एक बिंदू सामायिक असतो. म्हणजे कोणत्या कोणत्या बघा, ABAD. किंवा समजा D बिंदू सामायिक घेतला तर कोणती येणार? AD आणि DC. बघा ही दुसरी जोडी, या बाजू म्हणून त्यापुढे बाजू लिहू शकतो. किंवा समजा C बिंदू कॉमन घेतला तर कोणता येणार? CD आणि CB या लगतच्या बाजू आहेत. B बिंदू कॉमन घेतला तर कोणत्या कोणत्या लगतच्या बाजू येणार? BC आणि BA ह्या लगतच्या बाजू. किंवा AB म्हणलं तरी चालेल, AB आणि CB म्हणजे B बिंदू सामायिक आहे. ह्या लगतच्या बाजू आहेत. चौकोनाच्या लगतच्या बाजूंमध्ये एक बिंदू काय असतो? सामायिक असतो. आता ह्या झालं लगतच्या बाजू माहीत झालं. आता चौकोनाच्या सम्मुख बाजू. चौकोनाच्या सम्मुख बाजू बघा काय येणार? तर ABCD मध्ये बाजू AB आणि बाजू DC या सम्मुख बाजू आल्या. यामध्ये कोणताच शिरोबिंदू सामायिक नाही. बाजू AB व बाजू DC या चौकोनाच्या सम्मुख बाजू आहेत, म्हणजे समोरासमोरील बाजू आहेत. चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या 2 आहेत. कोणत्या कोणत्या बघा? AB आणि दुसरं कोणतं येणार? DC. ओके, त्यानंतर कोणती कोणती? AD ची सम्मुख बाजू कोणती येणार? BC. तर ज्या सम्मुख बाजूंच्या जोड्या आहेत त्यांच्यामध्ये एकही बिंदू सामायिक
नसतो. आता बघा चौकोनाचे लगतचे कोण, जसं लगतच्या बाजू आहेत तसे लगतचे कोण. लगतचे कोण कोणते येणार बघा. पहिला समजा डी पासून सुरुवात केलं तर कोण डी 3 अक्षरी नाव लिहू शकतो किंवा 1 अक्षरी. समजा कोण डी आणि कोण जी हे लगतचे कोण आहेत. किंवा कोण डी आणि कोण ई. येतं लक्षात ह्या दोघांच्या. आता हे जे एफचे लगतचे कोण येणार बघा. कोण एफ कोण जी बरोबर. किंवा कोण एफ आणि कोण ई हे लगतच्या कोणांच्या जोड्या आहेत. येतं लक्षामध्ये. तर लगतचे म्हणजे ह्याची जोडी याच्याबरोबर, याची जोडी याच्याबरोबर, याची जोडी याच्याबरोबर, याची जोडी याच्याबरोबर, ह्या लगतच्या जोड्या आहेत. चौकोनाच्या ज्या 2 कोणांमध्ये एक बाजू सामायिक असते त्या कोणांना चौकोनाचे लगतचे कोण म्हणतात. चौकोनाच्या ज्या 2 कोणांमध्ये एक बाजू सामायिक आहे बघा. हे 2 लगतचे कोण आहेत, हे 2 लगतचे कोण आहेत, हे 2 लगतचे कोण आहेत, हे 2 लगतचे कोण आहेत. तर अशा पद्धतीने आपण लगतचे कोण आपण बघू शकतो. पुढे बघा चौकोनाचे सम्मुख कोण. चौकोनाचे सम्मुख कोण म्हणजे कोणते. ह्याच्यामध्येच चौकोनाच्या ज्या 2 कोणांमध्ये एकही बाजू सामायिक नसते त्यांना चौकोनाचे सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरचे कोण म्हणतात. आता याच आकृतीमध्ये बघा सम्मुख कोण कोणते आहेत. सम्मुख म्हणजे समोरासमोरचे कोण. बघा या आकृतीमध्ये सम्मुख कोण सांगतोय मी. कोण डी, ह्या कोण डीचा सम्मुख कोण कोणता येणार. कोण एफ. कोण ईचा सम्मुख कोण कोणता येणार. बघा ही जोडी कोण ई आणि कोण जी. कोणाचं 3 अक्षरी पण नाव लिहू शकता तुम्ही याचं. म्हणजे डीला असं लिहू शकता कोण ई डी जी किंवा जी डी ई काही लिहू शकता. ह्याचा सम्मुख कोण कोणता आहे. कोण ई एफ जी किंवा जी एफ ई हा त्याचा सम्मुख कोण. म्हणजे याचा सम्मुख कोण हा आला आणि याचा सम्मुख कोण हा आला. तर अशा पद्धतीने सम्मुख कोण कोणते, लगतचे कोण कोणते हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता पुढे बघा चौकोनाचा कर्ण. कर्ण म्हणजे काय. चौकोन ABCD मध्ये कोण ए आणि कोण सी तसेच कोण बी आणि कोण डी या सम्मुख कोणाच्या शिरोबिंदूंना जोडणारा रेषाखंड काढला तर त्यांना त्याचे कर्ण म्हणतात. म्हणजे बघा इथे चौकोन काढला तर AC आणि BD हे जे जोडलेले रेषाखंड आहेत ह्यांना म्हणायचं कर्ण. चौकोनाचे सम्मुख कोणाचे शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे चौकोनाचे कर्ण असतात. आकृतीमध्ये कर्ण BD हा कोणत्या 2 सम्मुख कोणाचे शिरोबिंदू जोडतो बघा. BD हा कोणत्या 2 सम्मुख कोणाचे ह्या 2 कोणांचे शिरोबिंदू जोडतो. पुढे बघा आता आपल्याला एक गुणधर्म बघायचा आहे की चौकोन जो असतो एक चौकोन काढा. चौकोनाचा जर मी एक कर्ण काढला बघा, हा कर्ण काढला PQRS ओके. त्याचा हा एक जर कर्ण काढला तर तुम्हाला इथे दिसतंय 2 त्रिकोण तयार झालेले आहेत बघा. 2 त्रिकोण ज्या हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे. तर इथे 3 कोण आहेत आणि इकडे पण 3 कोण आहेत. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180. याची पण 180. म्हणजे बघा हे कोण अधिक मग ह्या सर्व चौकोनाच्या 4ही कोणांची जर बेरीज म्हणलं तर 180 अधिक 180 म्हणजे किती येणार 360. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं चौकोनाच्या 4ही कोणांच्या मापांची बेरीज ही नेहमी 360 अंशच असते. येतं लक्षात. चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज ही दोन्ही त्रिकोणांच्या 6 कोणांच्या मापांच्या बेरीज एवढी आहे हे आपल्याला माहीत पडलं. त्यावरून आपण असं बोलू शकतो. आता पुढे बघा जसं चौकोन बघितलं तसं आपण बहुभुजाकृती म्हणजे काय ते बघणार आहोत. बहुभुजाकृती बघा. या बहुभुजाकृतीमध्ये काय दिलेलं आहे. एकेरी तगत कुंद अथवा सदाफुली याची 5 पाकळ्यांची असलेली फुले माहिती आहेत ना. बघा इथे काढलेली आकृती ही 5 फुले. हे जर टोक जोडले ना आपण बघा त्याच्यामध्ये किती बाजू आहेत बघा. 1 2 3 4 5 बाजू आहेत. कोण किती आहेत 1 2 3 4 5 बरोबर. हा 1 नंबर दिला 2 3 4 5 म्हणजे याला पंचकोन म्हणतात. येतं लक्षामध्ये याला पंचकोन बघा. 1 2 3 4 5 पंचकोन म्हणतात. बघा इथे उभा केलेला आहे बरोबर. पंचकोनाची शिरोबिंदू माहिती आहे तुम्हाला AEDCB. पंचकोनांच्या बाजू कोणत्या कोणत्या आहेत. बाजू AB, बाजू AE, बाजू ED, बाजू CD, बाजू BC. पंचकोनांचे कोणांचे नावं कोणते आहेत. कोण A, कोण E, कोण D, कोण C, कोण B. येतं लक्षामध्ये. मग त्रिकोण, चौकोन, पंचकोन आणि 5 पेक्षा जास्त बाजू बंदिस्त आकृती असेल तर त्याला आपण बहुभुजाकृती असं म्हणतो. आता पुढे बघूया. इथे एक उदाहरण संग्रह दिलेला आहे. खूप सोपा आहे अतिशय. खालील आकृत्यांचे निरीक्षण करावं त्यांची नावं लिहा. आता बघा हे पहिलं ह्याच्यामध्ये किती कोण आहेत ते बघायचं. 1 2 3 4 5 ओके 5 कोण आहेत ना इथे बघा.
आणि बाजू पण किती आहेत 1 2 3 4 5 म्हणजे याला म्हणायचं पंचकोन. येते लक्षामध्ये. आता पुढच्या याच्या आकृतीमध्ये बघा बरं किती बाजू आहेत आणि कोण किती आहेत. बाजू बघा इथे 1 2 3 4 5 6 आणि कोण पण येणार 6च आहे म्हणजे हा आला षटकोन. आकृत्यांचे नाव बघा. आता पुढच्या आकृतीमध्ये बघा तिसऱ्यामध्ये बाजू किती आहेत 1 2 मी मोजण्यासाठी खुणा करतो 2 3 4 5 6 7 सप्तकोन. सप्तकोन येतं लक्षात. आता पुढे बघा 1 2 3 4 5 6 7 8 अष्टकोन. म्हणजे बाजू पण 8 आहेत आणि कोणांची संख्या सुद्धा किती आहे 8च आहे. जेवढे बाजू आहेत तेवढेच कोण आहेत म्हणून आपण त्याला अष्टकोन असं म्हणू शकतो. तुम्हाला एकूण बाजू किती आहेत किंवा कोणांच्या संख्येवरून त्या प्रकार तुम्हाला ओळखता आला पाहिजे. सप्तकोन पंचकोन षटकोन सप्तकोन अष्टकोन. तर अशा पद्धतीने अतिशय सोपा तुमचा हा सराव संच 37 आहे. पुन्हा एकदा बघा आपण उजळणी म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय. आतापर्यंत काय काय बघितलं. पहिल्यांदा चौकोन म्हणजे काय बघितलं. एक उजळणी म्हणून बघूया लगेच शॉर्टकटमध्ये म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. पहिल्यांदा आपण काय बघितलं चौकोनाची व्याख्या. चौकोन म्हणजे काय बरोबर. चौकोन म्हणजे 4 बिंदू असतील तर ते 4 बिंदू जोडले एक बंदिस्त आकृती तयार झाली. पण ते जोडताना 2 बिंदू जोडल्यावर जे उरलेले 2 बिंदू ते एकाच कुठल्या तरी बाजूला पाहिजे. म्हणजे एडी जोडले तर बी आणि सी बघा एका बाजूला आहेत. मग इथून असे 4 बिंदू जोडायचे त्यांना म्हणतात चौकोन. येतं लक्षामध्ये. मग ह्याच्यामध्ये बघा ही आकृती चौकोनाची आहे. चौकोनाला 4 बाजू असतात 4 कोण असतात. त्या प्रत्येक बिंदूला शिरोबिंदू म्हणतात. त्यानंतर चौकोनाचे वाचन. चौकोनाचं वाचन आपण एक चौकोन 8 प्रकारे वाचू शकतो. बघा इथून चौकोनाच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने मग सलग बोलायचं. म्हणजे तुम्ही असं जर बोलात ए सी बी डी चूक सलग दिशेने म्हणजे ए डी सी बी. बघा चौकोनाचे नाव ए डी सी बी किंवा डी सी बी ए किंवा सी बी ए डी किंवा बी ए डी सी किंवा ह्या दिशेने जर बोललात तुम्ही ह्या उलट तर काय येणार ए बी सी डी बी सी डी ए सी डी ए बी किंवा डी ए बी सी. आणि चौकोनाचं खूण आहे ही बॉक्स बघा चौकोन. त्यानंतर पुढे आपण बघितलेलं आहे चौकोनाच्या लगतच्या बाजू म्हणजे ए बीच्या लगतची बाजू कोणती बी सी. बी सीच्या लगतची बाजू सी डी. सी डीच्या लगतची बाजू ए डी. त्यांच्यामध्ये एक बिंदू सामायिक शिरोबिंदू असतो. त्यानंतर चौकोनाच्या सम्मुख भुजा. ए बीची सम्मुख भुजा कोणती येणार बाजू सी डी. बाजू ए डीची सम्मुख भुजा कोणती येणार बाजू बी सी. पुढे सम्मुख बाजू झालं. चौकोनाचे लगतचे कोण. लगतचे कोण कोणते आहेत. कोण डीच्या लगतचा कोण कोणता आहे ई. ईच्या लगतचा कोण कोणता आहे कोण एफ. कोण एफच्या लगतचा कोण जी. कोण जीच्या लगतचा कोण डी. 3 अक्षरी सुद्धा नावं लिहू शकता बरोबर. त्यानंतर बघा चौकोनाच्या 2 कोणांमध्ये एक बाजू सामायिक असते त्या कोणाला चौकोनाचे लगतचे कोण म्हणतात. चौकोनाचे सम्मुख कोण. सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरचे कोण. येतं लक्षामध्ये. आपण अगोदरच्या आकृतीमध्ये बघा इथे हे जे कोण डीचा सम्मुख कोण कोणता येणार कोण एफ आणि कोण ईचा सम्मुख कोण येणार कोण जी. ओके. त्यानंतर चौकोनाचे कर्ण. चौकोनाचे समोरासमोरील जे कोण आहेत त्यांचे शिरोबिंदू जोडले ए सी आणि बी डी. हे चौकोनाला असे 2 कर्ण असतात. आता चौकोनाचा एक कर्ण जर काढला तर तुम्हाला दिसतं इथे की चौकोनाचं 2 त्रिकोणामध्ये रूपांतर झालेलं आहे बघा. आणि मग ह्या 1 2 3 4 5 6 ह्या 6 कोणांची बेरीज म्हणजे चौकोनाच्या 4 कोणांची बेरीज. मग चौकोनाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते. याची 180 180 अधिक 180 360 म्हणून चौकोनाच्या 4 कोणांची बेरीज किती असते 360 अंश. पुढे बहुभुज आकृती म्हणजे त्रिकोण चौकोन पंचकोन षटकोन. बघा हे 5 बिंदू आहेत म्हणून ह्याला म्हणायचं पंचकोन. जसं चौकोनाचे 4 बाजू असतात तसं पंचकोनाला 5 बाजू असतात 5 कोण असतात. त्यांना सुद्धा आपण लगतच्या बाजू वगैरे आपण लिहू शकतो. पुढे सराव संच 37 मध्ये बघा आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्यांची नावं लिहायची आहेत. तर याच्यामध्ये किती कोण आहेत 1 2 3 4 5 म्हणजे हा पंचकोन आला. पुन्हा एकदा लक्ष द्या इकडे पंचकोन. ह्याच्यामध्ये किती आहेत 1 2 3 4 5 6 म्हणजे हा काय आहे षटकोन आहे. पुढच्या आकृतीमध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 7 बाजू म्हणजे 7 कोण. इथे लिहायचं सप्तकोन. आणि पुढच्यामध्ये 8 कोण आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8
मग इथे लिहायचं अष्टकोन. आणि अशा पद्धतीने आज आपण सराव संच 37 बघितलेला आहे. आता आपण चौकोन प्रकरणातील सराव संच 38 बघत आहोत. याच्या अगोदर चौकोन म्हणजे काय, चौकोनाचे शिरोबिंदू काय असतात, चौकोनाच्या सम्मुख कोणाच्या जोड्या, हे सगळं आपण बघितलेलं आहे. आता बघूया आपण सराव संच 38. बघा प्रश्न काय विचारलेला आहे की चौकोन XYZW काढा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. आता एक चौकोन काढायचा आहे आणि त्याच्यावरून मी एका प्रश्नाची उत्तरं लिहिणार आहे. पहिल्यांदा बघा आपल्याला आकृती रफ काढा, कसाही काढा. चौकोन म्हणजे 4 बिंदू घ्यायचे आणि ते बिंदू जोडायचे. आता बघा मी इथेच दाखवणार आहे ते सोडून. समजा मी हे 4 बिंदू घेतले बघा. ओके, हा चौकोन XYZW. आता पहिला प्रश्न बघा, मी उत्तर लिहितो याचे खाली. सम्मुख कोणांच्या जोड्या लिहा. आता सम्मुख कोणांच्या जोड्या कोणत्या आहेत, पहिल्याचं उत्तर बघा. सम्मुख कोण म्हणजे कोण X व Xचा सम्मुख कोण कोणता आहे Z. ओके, दुसरं सम्मुख जोडी कोणते बघा, कोण Y व कोण Yच्या सम्मुख कोण कोणता आहे, कोण W. हे झालं पहिल्याचं उत्तर. आता बघा प्रत्येक वेळी मी आकृती काढणार आहे आणि ही नावं लिहिणार आहे. पहिल्याचं उत्तर समजलं तुम्हाला. आता आपण दुसऱ्याचं उत्तर बघूया. दुसरं बघा, परत एक असा चौकोन काढायचा आहे. चौकोनाला नाव द्यायचं XYZW. आता दुसऱ्याचं उत्तर बघा काय विचारलं आहे. सम्मुख बाजूंच्या जोड्या लिहा. सम्मुख जोड्या कोणत्या आहेत बघा, XYची सम्मुख जोडी कोणती ना, ZW किंवा WZ. रेख XY व रेख XYची कोणते ना, ZW. ओके, दुसरी बघा, दुसरी जोडी कोणती येणार, XW. जर घेतलं रेख XW व रेख YZ. इथं लक्षामध्ये हे झालं दुसऱ्याचं उत्तर. आता आपण तिसऱ्याचं उत्तर बघा. लगतच्या बाजूंच्या जोड्या लिहा. लगतच्या एकूण 4 जोड्या लिहू शकतो आपण. आता लगतच्या बाजूंच्या जोड्या लिहायच्या बघा. कशा लिहिणार आपण, आकृती पहिल्यांदा काढून घेऊ. हा चौकोन काढला XYZW. तिसऱ्याचं उत्तर बघा. तिसऱ्याचं उत्तर काय येणार, तिसऱ्याच्या उत्तरामध्ये काय विचारलं बघा, लगतच्या बाजूंच्या जोड्या. मग आता पहिली बघा, ह्याच्यामध्ये कोणते येणार, XY, रेख XY व XYची लगतची बाजू कोणती येणार, रेख XW. ओके, दुसरी XY आणि XW झालं. X बिंदू घेऊन झाला. आता Y पासून जर घेतलं बघा, रेख YX किंवा रेख Yची XW घेतली. पुन्हा हे बघा XY व रेख XY व YZ. ओके, आता तिसरी जोडी बघा कोणती, इकडून घ्यायची. रेख XW, W बिंदूचा सामायिक तर रेख WZ. ओके, ही तिसरी जोडी आली. आणि चौथी जोडी मी इथे वरती लिहितोय जागा नाही म्हणून, रेख WZ व रेख YZ. म्हणजे बघा ह्या दोघांची एक जोडी, या दोघांची एक जोडी, या दोघांची एक जोडी आणि या दोघांची एक जोडी. अशा 4 जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत. आता आपण लगतच्या कोणांच्या जोड्या बघा. चौथं गणित बघणार आहोत. पहिल्यांदा आकृती, तुम्ही एकदाच आकृती काढायची. XYZW. चौथ्याचं उत्तर बघा, लगतच्या कोणांच्या जोड्या. आता लगतचे कोण किती आहेत बघा, कोण X व कोण Y, ह्या दोघांची झाली. आता बघा पुढे कोण Y व कोण Z. बघा ह्या दोघांची, नंतर या दोघांची. आता कोण Z व कोण W या दोघांची.
आणि चौथी जोडी येणार कोन W व कोन X. अशा 4 जोड्या तयार होतात आहे ह्या लगतच्या कोणांच्या जोड्या. त्यानंतर 5व्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहूया. पहिल्यांदा चौकोन काढा. X Y Z W. तर याच्यामध्ये कर्ण काय विचारलं आहे, चौकोनाच्या कर्णांची नावं. कर्ण माहिती ना कसे काढतो, हे जोडायचं आणि या समोरचे शिरोबिंदू. मग 5व्याचं उत्तर बघा, कर्णांची नावं कोणती कोणती येणार. कर्ण XZ हा एक कर्ण आहे व कर्ण XZ व कर्ण YW असे 2 कर्ण तयार होतात आहे. त्यानंतर 6वा प्रश्न काय विचारला आहे बघा. पुन्हा आकृती काढतोय मी चौकोनाची X Y Z W. ओके. तर चौकोनाचं नावे वेगवेगळ्या प्रकारे लिहा. आता बघा पहिलं 8 प्रकारे लिहू शकतो. पहिलं ह्या दिशेने जर म्हणलं X Y Z W. पुढे Y पासून सुरुवात करा. Y Z W X. पुढे Z पासून सुरुवात करा. Z W X Y. पुन्हा W X Y Z. ओके. हे झालं. किंवा तुम्ही ह्या दिशेने जर ह्या दिशेने आलात, आता उलट दिशेने जरी मी तोंडी पण दाखवतो बघा. कोण हे झालं. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता चौकोन X W Z Y. चौकोन W Z Y X. चौकोन Z Y X W. आणि पुढचा प्रकार इथे पण लिहू शकता चौकोन Y X W Z. असा 8 प्रकारे नावं लिहू शकता तुम्ही. त्यातली कोणतीही 3-4 नावं लिहून दाखवली तरी चालतील. तर अशा पद्धतीने सराव संच 38 मधला पहिला प्रश्न आहे. आता आपण दुसरा प्रश्न सोडवणार आहोत लगेच. काय विचारलेलं आहे बघा की रिकाम्या चौकटीत बहुभुजाकृत्यांच्या बाजूंची संख्या लिहा. मग तुम्हाला माहिती आहे चौकोनाच्या एकूण बाजू किती असतात, तर 4 बाजूंची संख्या. अष्टकोनांमध्ये किती बाजू असतात तुम्हाला माहिती आहे, 8 कोण आहेत. म्हणजे बाजूसुद्धा किती असतील 8. पंचकोनांमध्ये तुम्हाला माहिती आहे बाजू किती असतात 5. तुम्ही एक आकृती काढून बघू शकता. सप्तकोनांमध्ये बाजू 7च असतात. जेवढी कोणांची संख्या तेवढ्याच बाजूची. अष्टकोनांमध्ये बघा, षटकोनामध्ये किती येणार 6 बाजू येणार. अष्टकोनामध्ये 8 बाजू येणार. तर जेवढी कोणांची संख्या तेवढ्याच बाजू असतात त्या आकृत्या बहुभुजाकृतीमध्ये. एवढं लक्षात घ्या. त्यानंतर आपल्या परिसरात आढळणाऱ्या वेगवेगळ्या बहुभुजाकृतींची उदाहरणं शोधा. त्यांच्या आकृत्या तुम्हाला काढतात. हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे. तुमच्या आजूबाजूला परिसरात हे तुम्ही घरी सोडवायचे की कोणत्या कोणत्या आकृत्या बहुभुजाकृत्या आहेत त्या शोधा आणि त्यांच्या आकृत्या काढायच्या आहेत. म्हणजे समजा पहिले बघा 20 पैसे असायचे, ते षटकोन आकाराचे असायचे. वेगवेगळ्या आकृत्या बहुभुजाकृत्या असतील त्या आकृत्या तुम्हाला दिसतात का बघा आणि त्याच्या आकृत्या काढायच्या आहेत. त्यानंतर विविध फुलांच्या पाकळ्यांचे टोके रेघेने जोडून होणाऱ्या आकृतीमध्ये बहुभुजाकृती दिसतात त्यांच्या आकृत्या काढा आणि बाजूंच्या संख्या लिहा. ओके. या पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडू शकता. आता इकडे बघा, एक बहुभुजाकृती काढा व तिचे शेजारी दाखवल्याप्रमाणे त्रिकोणाकृती भाग करा. त्यावरून तिच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती होईल एवढं सांगा. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये हा कोण अधिक हा कोण, हा कोण अधिक हा कोण अधिक हा कोण, ह्या सर्व कोणांची बेरीज 1 2 3 4 5 6. ओके. हा षटकोन आहे. 1 2 3 4 5 6 षटकोनांच्या 6 कोणांची बेरीज किती असते हे काढायचे ना. आता बघा याने आकृतीमध्ये दिले की ही षटकोन आहे डॉट डॉटने जोडवलं आहे. बघा हा एक जोडला आहे, हा एक जोडला आहे आणि हा एक जोडला आहे. त्याच्यामध्ये किती त्रिकोण तयार होतात ते लक्षात घ्या. बघा हा एक त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण आणि हा 14. मग तुम्हाला माहिती आहे 4 त्रिकोण मिळून ही बहुभुजाकृती तयार होते. मग ह्याच्यामध्ये बघा ह्या पहिल्या आकृतीत किती कोण आहेत 1 2 3. दुसऱ्या आकृतीत पण 1 2 3 1 2 3 1 2 3. म्हणजे एकूण बघा 12 कोण आहेत. ह्या 12 कोणांची बेरीज म्हणजे त्या षटकोनांचे 6 कोणांची बेरीज. आता या 12 कोणांची बेरीज किती येणार, तर ह्या 3 कोणांची बेरीज तुम्हाला माहिती किती असते 180 अधिक ह्याच्या 180 3 कोण आहेत. इथे पण बघा हा एक त्रिकोण पहिला दुसरा तिसरा
ह्या तिसऱ्याची पण तिन्ही कोणाची बेरीज 180, चौथ्याची पण 180. म्हणजे बघा सर्व ह्या किती येणार बेरीज 180 अधिक 180 अधिक 180 अधिक 180 म्हणजेच 18 अधिक 18 36, 36 अधिक 18 54, 54 अधिक 18 72 म्हणजेच 18 दुणे 36 ओके म्हणजे 72 म्हणजे सर्व कोणाची बेरीज येणार 720 अंश. तर या पद्धतीने तुम्हाला 5वं गणित सोडवायचं आहे. तर अतिशय सोपी अशी गणिते चौकोनांची. तर आज आपण दोन्ही सराव संच म्हणजे सराव संच 37 आणि सराव संच 38 पूर्णपणे बघितलेला आहे.